सामाजिक कार्यकर्त्या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत त्यांच्याशी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने निघालेला आहे। आणि यामध्ये आपण बघतोय गेले काही दिवस म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर हाच विषय आहे की यातील आरोपींना वेळीच अटक होत नाही आहे। त्यामुळे आरोपींना वेळीच अटक करणे आणि आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई होणे ह्या दोन प्रमुख मागण्या असणार आहेत। ताई एकूणच सातत्यानं ज्या पद्धतीनं हे एक कधी 4 कधी 2 असे आरोपी अटक झाले। मागचे काही दिवस हे 3 आरोपी जे आहेत ते अटक झाल्यानंतर त्यामधल्या दोघांना ताब्यात घेतल्याचं समजते। सातत्यानं आरोप राजकीय वर्तुळातून असं होतोय की कुठेतरी राजकीय वरदहस्त या सगळ्या आरोपींना आहे। नाही, खरं तर अशा घटना ह्या आपल्याला राजकीय पैलूच्या पलीकडे जाऊन पाहायला हव्यात। कारण एखाद्या व्यक्तीची एवढी अमानवी पद्धतीने हत्या होते आणि त्यातल्या दोषींना किंवा आरोपींना शोधण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरते। मग इथे कुणाचा वरदहस्त आहे किंवा नाही यापेक्षा मी म्हणते की पोलीस प्रशासनावरती जी काही जबाबदारी आहे ती त्यांची कायदेशीर जी जबाबदारी आहे, त्यांच्या पदाची जी संवैधानिक जबाबदारी आहे ते पार पाडण्यामध्ये ते अपयशी ठरतात का याचा आता शासनाने प्रशासनाला जाब विचारायचा आहे। आता एक आरोपी जो आहे तो अजून फरार आहे। त्यांच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे की कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा सातत्यानं झाली पाहिजे अशी मागणी होते। तपास सगळा जो होतोय पोलीस पद्धतीने 25 दिवस साधारणतः झाले। तुम्हाला वाटतं योग्य दिशेनं सगळा तपास होतोय? नाही, आज 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या लोकांनी अटक केलेली आहे। त्यामुळे तपास संथ गतीने का होईना पुढे चाललाय असं आपल्याला समजायला वाव आहे। परंतु त्याचबरोबर हेही नाकारता येत नाही की याच्यामध्ये अक्षम्य अशी दिरंगाई झालेली आहे। काय मागणी काय कराल आता? मागच्या 25 दिवसापासून सगळा तपास सुरू आहे, काय मागणी काय सरकार मुख्यमंत्री ऐकायलाच नाही आला तुमचा प्रश्न? मुख्यमंत्र्याकडे काय मागणी? यामध्ये एकच मागणी असणार आहे की सर्व दोषींना शोधून तत्काळ अटक झाली पाहिजे आणि हा तपास जो आहे तो जलद गतीने चालवून यामधील सर्व दोषींविरुद्ध कायदेशीर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि हे शासनाने स्वतः म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून ते दाखवूनही दिलेलं आहे। म्हणूनच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची याच्यामध्ये त्यांच्याकडे ही सगळी केस देऊन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तातडीनं कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ते ज्योती मेटे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळतं। पण आपण बघू शकता की कशा पद्धतीनं हा सगळा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये न्याय द्या, न्याय हवा अशा पद्धतीचे फ्लेक्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत।